लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मराठवाड्यासह परभणी हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमान, विविध ठिकाणी अडकलेल्या शेतकऱ्यांची सुखरूप सुटका। मराठवाड्यासह हिंगोली परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात ढगफुटीसारख्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शहरांमध्ये तळ्याचे स्वरूप आल्याचं पाहावयास मिळालं। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात 16 ते 18 बालकांसह शेतकरी महिला एका आखाड्यावर अडकून पडलेल्यांची सुटका करण्यात आली। परभणी जिल्ह्यात मासोळी धरण हे अक्षरशः भरून विसर्ग सुरू आहे, याची माहिती गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे। आहेरवाडी, सेलू, जिंतूर, सोनपेठ, पूर्णा इत्यादी ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे गावातील संपर्क तुटला असून पूर्णा येथून झिरो फाट्याला जाणारा माटेगाव जवळील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सदरील हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। या रस्त्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे। परभणीच्या सेलू तालुक्यातील वाई बोथ येथे पुरामुळे अनेक 2 चाकी 4 चाकी गाड्या वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। यामुळे गाड्या वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची बातमी समोर येत आहे। मध्यम प्रकल्प असलेलं मासोळी हे धरण 2022 आणि 2023 यावर्षी भरलेलं नव्हतं आणि या 2 वर्षाच्या कालखंडानंतर 2024मध्ये आज प्रथमच धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे। एकूण 24 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेलं हे धरण आज पूर्णपणे भरलेलं आहे। धरण मागील 2 वर्षी भरलं नसल्यामुळे गंगाखेड शहर व तालुक्यातील जवळपास 15 गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता। धरण 100% भरलं असल्यामुळे यावर्षी ग्रामीण भागासह शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न येणार आहे। धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे व सलग पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे तालुक्यातील या नदीच्या काठी असलेली जवळपास 5-6 गावं जसं की वागलगाव, निसाद, कोरडगाव, इरळद, नरळद आणि गोपा या गावांच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच गंगाखेड, पूर्णा आणि पालम या तिन्ही तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे। कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।